नमस्कार. आज आपल्या चॅनलवर केदार टॉक्सवर म्हणजे तसं बघायला गेलं तर लातूर जिल्ह्यातल्या खूप कमी राजकीय क्षेत्रातील लोकांचं वक्तृत्व मला आवडतं आणि असेच ज्यांचं वक्तृत्वाचा मी खूप मोठा फॅन आहे असे अभय साळुंके जी आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे. म्हणजे मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की 2019च्या एक विधानसभेतलं तुमचं भाषण आहे. काँग्रेस युवक मेळावा होता बहुतेक इथं राजीव गांधी चौकातला आणि आज 6 वर्ष झाले कमीत कमी 1000 व्ह्यूज तर माझेच असतील फक्त. मला जेव्हा केव्हा म्हणजे असं वेळ असतो बोर होतो तर एंटरटेनमेंटसाठी काय बघितलं जातं तर ते भाषण बघतो आणि मी एवढ्या लोकांना फॉरवर्ड केले ते. म्हणजे खूप कमी लोक आहेत आपल्या जिल्ह्यात ज्यांचं वक्तृत्व ऐका वाटतं, अशापैकी तुम्ही एक आहेत. मला काय सांगताल ह्या गोष्टी सुधारवायसाठी पहिले तरी वक्तृत्व हा विषय नॅचरल असला पाहिजे, फ्लुएंट असला पाहिजे आणि मन मोकळं खरं बोललेलं, वस्तुनिष्ठ बोललेलं लोकांना टच होतं. एवढाच बेस आहे. जे मनात आलं ते त्या भावना, मनमोकळ्या भावना या लोकांना अधिक भावतात. बरोबर आहे. आपण आता जिल्हाध्यक्ष आहात काँग्रेस ग्रामीणचे आणि महानगरपालिकेची पण थोडी लगबग चालू आहे. नगरपालिका झाल्या, आता जिल्हा परिषद पण येणार आहेत आणि अशा वेळेमध्ये जर आपण लातूर जिल्ह्याचा विचार केला तर खूप म्हणजे तुमचे सहकारी आता तुम्हाला सोडून गेले. गोजमुंडे सर असतील, गिरीश पाटील असतील. तर एक जिल्हाध्यक्ष म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे बघताना कसं वाटतं? एवढ्या मोठ्या प्रमाणात आज काँग्रेसमधले कार्यकर्ते भाजपमध्ये जात आहेत. रविशंकर जाधव असतील, म्हणजे मोठे नाव आहे ते सगळे आणि इलेक्शन्सच्या आधीच जात आहेत. नाही, मला त्याच्यात काही विशेष वाटत नाही. आपण म्हणताय तसं मोठ्या प्रमाणावर असा प्रकार नाही मुळात. दुसरी मोठी नाव आहे ते सगळे, ठीक आहे ना, पण यापैकी कोणीही शहरभर संघटनात्मक काम केलंय, संघटनात्मक जाळं काँग्रेसचं वाढवलंय, पक्ष वाढवलाय, बरोबर, आणि मग ह्यांच्या हातावर सगळी रचना झालेली आहे, एवढी मोठी बांधणी झालेली आहे आणि ते लोक गेले. आता कसं होईल पक्षाचं नुकसान होईल का असं असतं, तर ती चिंतेची बाब होती. हे लोक पक्षाकडून तिकीट घेऊन पक्षाच्या मेहरबानीवर नगरसेवक, पक्षाच्या मेहरबानीवर इथं पद मिळून ह्यांची वैयक्तिक सुधारणा झालेली आहे. ह्यांनी संघटना किंवा शहरासाठी काही खूप मोठं भरीव काम कुणी ह्याच्यापैकी केलंय असं लातूर शहरातल्या जिल्ह्यातल्या लोकांना तर कोणाला वाटत नाही. आणि असं काही नसल्यामुळं उलट काँग्रेस मोकळी झाली. हे काही लोक त्या ठिकाणी 4-4, 5-5 वेळा तिकीट घेऊन एक ह्या लोकांची मोनोपॉली, मक्तेदारी बनल्यासारखी झाली होती. म्हणजे तिकीट घेऊन उभा राहायचं एका वार्डातून, निवडून यायचं, मी सिनियर आहे मला पाहिजे, मी सिनियर आहे मला पाहिजे. मग कुठतर तरुणाला, नव्या लोकांना संधी मिळायला अडचण होती. योगायोगाने चांगला आहे, ते लोक गेले. आता त्यांना त्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आकाश मोकळं मिळालं. त्यांनी कर्तृत्व सिद्ध करावं आणि खरेच ते किती मोठे आहेत किंवा होते हे आता येणाऱ्या काळात त्यांनी त्यांच्या कामातून सिद्ध करून दाखवावं. आणि आम्हाला संधी कोणती मिळाली, आता नवख्या लोकांना आम्ही संधी देऊ. नवीन लोक, चांगली पिढी पुढे येईल. त्याच्यामुळे काँग्रेससाठी ही गोष्ट आल्हाददायक आहे, आनंददायक आहे की हे काँग्रेसच्या खांद्यावरलं ओझं काहीसं कमी झालं. बरोबर. त्याच्यामुळं काँग्रेसमध्ये हे लोक गेल्याबद्दल समाधान व्यक्त होतं, एक सामान्य कार्यकर्त्यातून, नेत्यांतून. ह्याचा थोडा इलेक्शन्सवर पण, रिझल्ट मध्ये पण फरक पडू शकतो. नाही, लातूरची जनता हे कॉम्बिनेशन असं आहे, खूप वेगळं आहे. इथं वैचारिक जनता आहे, विचारशील लोक आहेत, समजतात एखाद्या गोष्टीतले भरेबुरे अँगल याचं परीक्षण करणारे लोक आहेत. त्याच्यामुळं इथं काही कोणाचा दुष्परिणाम वगैरे काही होणार नाही. त्यांना आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांनी उभा केलेला कामाचा डोंगर आणि त्यांनी निर्माण केलेलं जे सुसंस्कृत राजकारणाची वीण आहे जिल्ह्याची,
त्याच्यात आदरणीय चाकूरकर साहेब, आदरणीय निलंगेकर साहेब सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. तो सगळा वारसा समर्थपणे अमित भैया देशमुख साहेब 18 पगड जाती धर्मातल्या लोकांना घेऊन पुढे नेत आहेत आणि हीच लातूरची ओळख आहे, हेच लातूरचं वैभव आहे. त्याच्यामुळे वैभवाला कोणी धक्का लागेल असं जाणकार लातूरकर कधी करणार नाही. आणि खरं पाहता समोर कोणी पर्याय पण नाही. म्हणजे असं कोणी नाव नाही बुवा, ज्याच्याकडं बघून, ज्याच्या व्यक्तिमत्वाकडं, त्याच्या कार्याकडं बघून लोकांच्या मनामध्ये उमेद निर्माण होईल. चळवळ्यांना बघितलं आता हे अधिक चांगलं काहीतरी करू शकतील अशी, म्हणजे यांचं व्यक्तिमत्व आहे, यांचं कार्य आहे. असं कोण आश्वासक व्यक्ती कोणी समोरच नाही. मग कशासाठी लातूरकर विचार करते है ना. आता इथं आपण बसलोय तर बसायला ही एक खुर्ची आहे, ही एक. मग माणूस इथं बसायचं थोडंच स्वप्न बघेल, बरोबर. असं अजून एखादं दुसरा सोफा असेल, तोच म्हणजे चला इथं बसून कंटाळा आलाय, थोडं तिथं बसू. पण इथं काहीच नसताना जमिनीवर बसायचा कोणी विचार करणार नाही. तसं इथं काँग्रेस समोर, अमित देशमुख साहेबांसमोर लातूरमध्ये पर्यायच नाही. कोणी त्या ताकदीचं नाही किंवा त्या विजनचं नाही, तेवढी नैतिकता असणारं कोणी नाही. त्याच्यामुळं लातूरच्या जनतेला वेगळा विचार करण्याचं कसलंही कारण नाही, जनता करणार नाही. दुसरं, तुमच्याकडे लातूर ग्रामीणची जबाबदारी म्हणजे काँग्रेस संघटनात्मक, आणि तुम्ही राहिला प्रॉपर निलंग्यात सध्या. आणि आता जो नगरपालिकांचा आपला निकाल आला तर निलंगा आणि आपलं रेणापूर दोन्ही नगरपालिका आपल्या हातातून गेल्या. काय कारण वाटतं म्हणजे ह्याचं? म्हणजे तुम्ही एक जिल्हा अध्यक्ष किंवा एक संघटनात्मक याचा अभ्यास नक्कीच केला असेल की काय चूक झाली आपली, आणि ती चूक जी सुधारून महानगरपालिकेत होऊ नये आपल्याकडून, म्हणजे ह्याचा तुम्ही नक्कीच काहीतरी एक अभ्यास केला असेल एक जिल्हा अध्यक्ष म्हणून या गोष्टींचा. हे काय सेंचुरी होणं आणि 99, 98, 97 बाद होणं, टेक्निकली फरक आहे का? आहे. पण अंकशास्त्रानुसार किंवा विजय पराजयातल्या योगदानानुसार किंवा शतक केलं म्हणून विजयी झाला आणि 97 काढलं म्हणून पराभूत झाला असं नाही होत. काय फरक आहे? आमच्या 8 जागा आल्यात, 4 जागा, एक जागा आमची 10 मतांनी गेल्या, 40, 44 आणि 64, 4 जागा. बेरीज होती 158. 80 मत तिकडले इकडे झाले असते तर आमचं बहुमत आलं असतं. 12ला बहुमत आहे, 23ची नगरपालिका आहे. त्याच्यामुळं, आणि आम्ही सगळे नौखे सामान्य कुटुंबातले मुलं असून वर्षानुवर्ष मंत्री, आमदार, खासदार, गल्ली ते दिल्ली सत्ता एवढा प्रचंड असणाऱ्या समोर एवढ्या निकराची झुंज आम्ही दिली. ह्याचं निलंग्यातल्या जनतेला कौतुक आहे. आणि ते लोक डुप्लिकेट आणि नाटकबाज असल्यामुळं जणू काय खूप मोठा विजय झाला. हाव कसं आहे, ते नौटंकी लोक आहेत. त्याच्यामुळे ते, आणि निलंग्यात लोकांना माहित आहे यांचं काय आहे. बरोबर. त्याच्यामुळं आमचं काही तिचं पराभव म्हणावा असं काही झालाय असं मला वाटत नाही. थोडक्यात म्हणजे तुमचं विजन लोकांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी कमी पडलात किंवा ते जास्त झाले त्या गोष्टीमध्ये थोडासा तरी? तसं नाही झालं सर. त्यांनी स्ट्रॅटेजिकली निवडणूक आयोगाचा सत्तेचा वापर करून कारण नसताना, म्हणजे आत्ताही मी निवडणूक आयोगावर आरोप केली, बुवा हिंमत असेल, माझा खोटा आरोप असेल तर माझ्यावर केस करा. कुठे गेली निवडणूक आयोगावर? विषय काय होता, 2 तारखेची निवडणूक पुढे लांबली, 20 तारखेला. एक पहिली गोष्ट, 22 नगरपालिकाचं नाव टी व्हीवर येत होतं.
त्या 22 नगरपालिकामध्ये अध्यक्षपदाच्याच उमेदवाराचा फॉर्म मंजूर झाले होते आणि त्यांना विड्रॉल करायला संधी मिळाली नव्हती, म्हणून त्यांना ती संधी देण्यासाठी पुढे निवडणूक ढकलली. निलंग्यात तसं नव्हतं. निलंग्यात एकाच उमेदवारानं आक्षेप घेतला होता, त्याचा आक्षेप कोर्टाने 25 तारखेला रद्द केला, त्याच्यामुळे तो निवडणूक रिंगणात नव्हता. त्याच्यानंतर ठरलेल्या प्रोग्रामप्रमाणे 26ला तिकीट वाटप म्हणजे चिन्ह वाटप झालं. मग कुठं काय आणि ठरलेल्याप्रमाणे प्रोग्राम चालू होता निवडणुकीचा. उद्या सकाळी मतदान होतं आणि आज संध्याकाळी 5 वाजता निवडणूक लांबवण्याचं काय कारण? बरं, एखादं टेंडर असेल, समजा 8 दिवसाची त्याची टेंडर भरण्याची मुदत असेल, किंवा शाळेची परीक्षा फीस आहे शाळेची कॉलेजची, किंवा जानेवारी समजा 20 दिवसाच्या परीक्षा फीस भरावी म्हणून मुदत दिली असेल आणि विद्यापीठानं बोर्डानं किंवा त्या टेंडर प्रकाशित करणाऱ्या एजन्सीनं त्याला मुदत वाढ द्यायचं ठरवलं, तर मूळ जेवढी मुदत होती 20 दिवसाची, मूळ जेवढी मुदत होती 10 दिवसाची, त्याच्या अर्धी मुदत वाढ दिली जाते, 4 दिवसाची, 5 दिवसाची, 6 दिवसाची. तुमचं स्थगित करून एक्सटेन्शन द्यायचं 4-5 दिवसाचं. मूळ प्रचाराला 26ला चिन्ह वाटप म्हणजे 27 पासून प्रचार. खरं तर बुद्धिवादी लोकांनी हा विचार केला आणि आदल्याच दिवशी आलो ते. आणि 27, 28, 29, 30 तारखेचा महिना होता. 4 दिवसाचा प्रचार दिला होता मुख्य निवडणूक कार्यक्रमात निवडणूक आयोगानं, 4 दिवसाचा. पुन्हा उदार अंतकरणानं 1 दिवस वाढवून दिला 1 तारखेचा. मग तुम्हाला निवडणूक पुढेच न्यायची होती, 1 दिवस का वाढवून दिला? बरोबर आहे. आणि त्या दिवशी मग उद्या सकाळी 7 वाजता मतदान आहे आणि 5 वाजता तुम्ही निवडणूक पुढे ढकलताय. आणि किती दिवस? 20 दिवस. मग ढकललात, कोण विड्रॉल केला फॉर्म? कोणच नाही. सिंगल फॉर्म विड्रॉल नाही, कारण तो प्रश्नच निलंग्यात नव्हता. मग कशासाठी केला 8 तास? आणि ह्या चालबाजीमध्ये, सत्तेच्या गैरवापरामध्ये जो 20 दिवसाचा कालावधी मिळाला, तर दुष्ट टॅक्टिक्स ज्या निवडणुकीतल्या असतात, आमच्या बाजूनं कल्लेला विशिष्ट समाज घटक, विशिष्ट परिवार, विशिष्ट गल्ली, असे जे त्यांचे लूप होल्स आणि आमचे प्लस पॉईंट्स शोधून तिथं मग साम दाम दंड वापरून बऱ्यापैकी त्या गोष्टी हलवाली. तरी 158चा फरक आहे. जेवढा 20 दिवस अशा प्रचंड मोठ्या लोकनेत्यानं, महान नेत्यानं प्रयत्न केल्यावर किती फरक पडायचा? 158 मताचा. म्हणजे त्याच्यातच त्यांची पात्रता लक्षात येते. म्हणजे आता ह्या गोष्टींचा विचार करता एक जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही महानगरपालिकेसाठी काँग्रेस पक्ष कॉन्फिडंट आहे का आता की महानगरपालिका आपली? नो डाऊट. निलंग्यातच बावनकुळे साहेब आले होते वाटतं आणि त्यांनी म्हणलं की तिथे एक बाईट दिली गेली की लातूर विधानसभेमध्ये 20,000 दुबारा मत आहेत मुसलमान. शेलार बोलले. यस, आशिष शेलार. आणि पळून गेले. मग जर विधानसभेत त्यांच्या म्हणण्यानुसार त्या गोष्टी असतील तर आता महानगरपालिकेला पण ते आहेतच मतं. मग ह्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत? हे काय, या लोकांनी मीडिया हाताशी धरून जनतेला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे मूर्ख समजण्याची पद्धत चालू केली आहे. जर समजा 20,000 मतदान बोगस असतील, मग तुम्ही काय करत होता? 12 वर्षापासून सरकार तुमचं आहे. आत्ता काल नाही का अमित शहा म्हणजे बांगलादेशी लोक काँग्रेसची वोट बँक आहे काय? अरे महामानवा, 12 वर्षापासून तू गृहमंत्री आहे. आणि गृहमंत्र्यानं तुम्ही म्हणा तुम्हाला हक्क आहे, मी म्हणू द्या मला हक्क आहे. बरोबर. आता पोलीस स्टेशनच्या ठाणेदारनंच माझ्या हद्दीत चोऱ्याचं प्रमाण वाढलंय म्हणून स्टेटमेंट देणं म्हणजे लातूर आता आहेत का ते पोलीस स्टेशन त्या अमित शहाच्या घरात आहेत. कारण किरीट अमित शहाच्या घरात लपलेले आहेत सगळे बांगलादेशी. अमित शहाच्या तळघरात लपलेले आहेत. तो रोज मोजतो आणि रोज मोजून पुन्हा तेवढेच प्लस करत राहतो. आज जाऊन मोजला 100, दुसऱ्या दिवशी अजून 100 म्हणणार 200 आहेत म्हणणार. असं रोज मोजल्यामुळं त्याच्या तळघरात आहेत.
गृहमंत्र्याच्या तळघरात बांगलादेशी राहतात. लाज वाटली पाहिजे. काय समजता तुम्ही लोकांना? तुम्ही एक मला सांगा, एक पोलीस स्टेशनचा ठाणेदार ती आहे, जर स्वतः स्टेटमेंट देत असेल मीडियासमोर, माझ्या एरियामध्ये चोरांचा खूप सुळसुळाट झालाय आणि फलानी व्यक्ती चोरांना हाताशी धरून माझ्या कार्यक्षेत्रात लोकांच्या घरात घरपोड्या करते, चोऱ्या करते, मग तू कशाला आहे? तू राजीनामा दे ना. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. बरोबर. असं हे वक्तव्य दिल्याबद्दल याला दिल्लीला समोर यांना कान धरून 5 उठ बशा काढायला लावला पाहिजे आणि राजीनामा घेता वेळी पार्श्वभागावर लात घालून हाकललं पाहिजे. देशद्रोही वक्तव्य आहे. गृहमंत्री आहे 12 वर्षापासून. लाज वाटली पाहिजे. किती दिवस रडगाणं करणार? कशाला तुम्ही गृहमंत्री झाला? संतापजनक वक्तव्य. ह्या वक्तव्याबद्दल समोर आलं तर कान फटात द्यावं, एवढं संतापजनक वक्तव्य. कस काय एक देशाचा गृहमंत्री 12 वर्षापासून जो गृहमंत्री आहे तू म्हणू शकतो? मग तू काय करतोय? मग तू देशद्रोही आहे. तुला माहिती आहे तू गृहमंत्री आहे, तुझ्या हातात कायदा सुव्यवस्था आहे, सगळ्या यंत्रणा तुझ्या हातात आहेत आणि तुला माहिती आहे इथं घुसखोर आहेत, मग काढत का नाही? तुझा नाकर्तेपणा आहे त्याच्यात सिद्ध होतो. निर्लज्जपणा आहे. अत्यंत निर्लज्ज आणि कोडगेपणाचं देशद्रोही वक्तव्य आहे आणि हाणला पाहिजे दिसेल तिथं ह्या माणसाला, आणि कशानेही हाणला पाहिजे. किरीट सोमय्या सुद्धा लातूरात आलते आपल्या महानगरपालिकाच्या आयुक्तांना एक पत्र घेऊन की लातूरात सुद्धा बांगलादेश आहेत, त्यांना काढा म्हणून. नाही, ह्या किरीट सोमय्याला लाज लज्जा शरम असेल, त्याला काही लोकशाही शासन प्रशासन व्यवस्था माहीत असेल, हा खासदार राहिलेला मनुष्य आहे, तो स्वतःला नेता समजतो, नालायक, तर त्याने त्या तक्रार त्याच्या गृहमंत्र्याकडे करावी, देशाच्या करावी, राज्याच्या करावी. सरकार तुमच्याकडे आहे. बरोबर. किती मूर्खात लोकांना काढायचा धंदा, आणि हे किती मूर्ख असल्याचे प्रमाणपत्र वाटत फिरतायत स्वतः मूर्ख असल्याचे. तुम्हाला महाग अधिकार आहे, तुम्ही पत्रकार परिषदा घेता. अरे ते विरोधी पक्षाचं काम असतंय आरोप करणं, पत्रकार परिषद घेणं, असं आहे तसं, आंदोलन करणं. तुम्हीच सत्ताधारी, तुम्हीच गृहमंत्री, तुम्हीच सगळं, पुन्हा तुम्हीच म्हणणार असं आहे. कशासाठी तुम्ही पदावर? जर काँग्रेसकडे आपण जेव्हा महानगरपालिकेचा विचार केला जातो तर कुठल्याही ज्यांची सत्ता येते ते 25 वर्षाचा एक विजन ठेवून महानगरपालिकेत 5 वर्षासाठी काम करतात. तर जसं काँग्रेसकडे महानगरपालिका जर आली तर कोणते प्रमुख गोष्टी आहेत जे आपण लातूर शहरात आता काँग्रेसचं विजन आहे की हे सुधारवल्या पाहिजे? जसं मला पर्सनली वाटतं की अतिक्रमण आहे. हे विजनचं सांगतो. आपली सगळी चर्चा नॉर्मल चालू होती, सुटसुटीत चालू होती. जेव्हा माझ्या देशाचा भारत मातेचा प्रश्न आला आणि माझ्या देशाच्या गृहमंत्री पदावर 12 वर्षापासून बसलेला माणूस देशात घुसखोर आहेत म्हणून सांगतोय बांगलादेशी, म्हणजे याला माहिती आहे, म्हणजे 12 वर्षापासून यांचं त्यांना संरक्षण आहे, हे ठेवलेत, असंच होते ना अर्थ का नाही? बरोबर. मग माझ्या देशात जर तुम्ही 12 वर्षापासून बांगलादेशी घुसखोर पोसत असाल तर तुम्ही माझ्या नजरेत देशद्रोही आहेत. हा माझा संतापाचा मुद्दा आहे. हे माझ्या संतापाचं कारण आहे. माझ्या देशाच्या हिताच्या अगोदर, माझ्या देशाच्या सुरक्षेपेक्षा अधिक मला काहीही महत्वाचं नाही. आणि त्या सुरक्षेच्या आड कुणी कितीही मोठा व्यक्ती येत असेल, माझ्या देशाची, माझ्या भारत मातेची, माझ्या भारतातल्या जनतेची जर फसवणूक करत असेल तर ते माझ्यासारख्या राष्ट्रभक्त माणसाला सहन होत नाही. आणि मी त्या गोष्टी ठामपणे मला सुचेल त्या भाषेत मांडल्याशिवाय मी राहणार नाही. पण त्यांनी त्या पण साईडने एक चांगले काम केले. 370 हटवले कलम. म्हणजे असं नाही की ह्या सरकारने पण देशहिताचे काम केले नाहीत ते. तुम्हाला माहिती आहे का 370 कलम का होतं? हो, माहिती. थोडक्यात एक सांगा बरं काय करतो. 370 कलम असताना आपण तिथं जमिनी नाही घेऊ शकायचो इकडले लोक. एक यस.
एवढंच होतं त्याच्यात. नाही, दुसरं केंद्रशासित प्रदेश असल्यानं सेंट्रल गव्हर्नमेंटचा नाही, तेवढा केंद्रशासित आणि 370 काही संबंध कमांड नाही. त्यांच्यावर नव्हती नाही, नाही. तेवढी. केंद्रशासित आणि 370 या दोन गोष्टी भिन्न आहेत, त्याचा काही संबंध नाही. 370 एक आहे, आपण तिथं खरेदी विक्री करायला शकत नाही. एकच गोष्ट होती. नाही, खूप गोष्टी होत्या. किती होत्या नाही माहिती. इथंच प्रॉब्लेम आहे. एकूण हा. त्या 370 कलमात सुरुवातीला अगदी 4 ते 5 गोष्टी अंतर्भूत होत्या. अंतर्भूत म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये समाविष्ट होत्या. ह्या 5 गोष्टी मिळून 370 कलम झालं. त्याच्यामुळं हे वेगळे पण ह्या 5 टप्प्याचं होतं. काय होतं त्यावेळी हैदराबाद संस्थान आणि जुनागड वगैरे जी संस्थान होते, राजा जरी मुस्लिम असला ते प्रजा हिंदू होती. आणि सार्वमत युनोच्या माध्यमातून, संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून जरी घेतलं तर तिथं आपल्या बाजूने निर्णय होणार होता. परंतु तशी परिस्थिती काश्मीरमध्ये नव्हती. स्वतंत्र भारतावर पहिला हल्ला जो पाकिस्तानकडून झाला त्यावेळी म्हणजे 47 ते 49 ह्या 2-3 वर्ष भारताचा राष्ट्रपती लॉर्ड माउंटबॅटन होता, जो गव्हर्नर होता तो. तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख इंग्रज होते. जोपर्यंत इथं लोकशाही अस्तित्वात आली नाही, घटना अस्तित्वात आली नाही, तोपर्यंत सैन्य आणि प्रशासनावर कमांड इंग्रजाची होती. त्या काळामध्ये पहिला 49ला जो हल्ला झाला भारतावर, त्या हल्ल्याला पाकिस्तानी पठाणी कबिल्याच्या विरोधात युद्ध नॅशनल कॉन्फरन्सच्या शेखने म्हणजे फारुख अब्दुल्लाच्या वडिलांनी लढलं होतं. आणि तशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना प्रचंड मोठा दबाव होता पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी. त्याच्यामुळे काही गोष्टी मुत्सद्दीगिरी करून काश्मीरला भारतात नेहरूजींनी आणि सरदार वल्लभभाईंनी दोघांनी मिळून ठेवलं, राखत असताना हे विशेष संरक्षण, जसं अनेक राज्यांना देशामध्ये विशेष सवलती आहेत. पूर्वोत्तर राज्य असतील, कर्नाटक आहे का, तर आपल्या राज्याला राज्यध्वज आहे. आपल्या राज्याला आहे, कर्नाटकाला अनेक राज्याला आहे. तसं काही विशेष सवलती दिल्या होत्या. त्याच्यामध्ये सवलत क्रमांक 1, पंतप्रधान नाव होतं वजीर आझम काश्मीरच्या मुख्यमंत्र्याचं. अच्छा. 2, त्यांचा ध्वज वेगळा होता, स्वतंत्र ध्वज होता. 3, रोटीबोटी व्यवहाराला बंदी होती. म्हणजे लग्न, अच्छा, तिथली नुसती जमीन नाही, लग्न सुद्धा तिथल्या मुलीशी करायचं नाही, बाहेरच्याला करता येत नव्हतं. आणि 4, बाहेरच्याला जाऊन बाहेरच्या राज्यातल्याला काश्मीरमध्ये जाऊन जमीन घेता येत नाही. ह्या 4 गोष्टी होत्या सुरुवातीला. 52लाच पंडित नेहरूजींनी ह्याच्यातली एक गोष्ट कमी तेव्हा घ्यायला घेतली. ताब्यात काश्मीर ताब्यात घेतलं, सगळं भारताचं रूल झालं, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग झाला फाळणीनंतर. आणि जेव्हा कमांड आली की समजा एका माणसाला सूट आहे, पॅन्ट आहे, बनियान आहे, चड्डी आहे, 4 वस्त्र आहेत अंगावर, काढून घेतलं एक. पहिलं ध्वज तिरंगाच मान्य करायला लावला, वजीर आझम बंद करून मुख्यमंत्री जाहीर केला. ह्यांच्या पाठिंबाने महबूबा मुख्यमंत्री झाली ना, वजीर आझम नाही. आणि ती कोण केलेलं आहे? काँग्रेसनं, पंडित नेहरूजींनी. म्हणजे त्या कलमातल्या 2 गोष्टी, मुख्यमंत्री आणि ध्वज, काढून टाकलेलं होतं. म्हणजे शर्ट आणि पॅन्ट निघालेली होती. राहताना रोटी बेटीचा, तर फारुख अब्दुल्लाच्या मुलीचं लग्न सचिन पायलटशी झालेलं होतं. म्हणजे ती गोष्ट निघाली होती. होतच काय तर जमीन घेणं. आता तुम्ही अन्य कोणी आमच्या गावातला, जिल्ह्यातला, लातूर जिल्ह्यातला माणूस, त्याच्याकडे 2 पैसे आले,
तो गावात जमीन घेईल, गावात प्लॉट घेईल, थोडे अधिक आले, काही गरज वाढली तर तो निलंग्याला घेईल, तालुक्याला घेईल. थोडे अधिक पैसे असतील, काही शिक्षणाच्या मुलांच्या गरज असेल, व्यवसायाची गरज असेल तर तो लातूरला घेईल, जिल्ह्याला. त्यापेक्षा अधिक पैसे आले, पुण्यात एखादा फ्लॅट घेईल, मुंबईत घेईल, दिल्लीत घेईल. मुंबई दिल्ली झाल्यावर तो काश्मीरला जाणार नाही, तो दुबईत घेईल, तो लंडनला घेईल, तो वॉशिंग्टनला घेईल. तो काश्मीरला कशाला घेईल? त्याला काही इथं महाबळेश्वर नाही का, लोणावळा नाही? काश्मीरला जाऊन सामान्य माणसाला जमीन घ्यायची आहे का देशातल्या कुठल्या तरी? नाही. त्याचं स्वप्न आहे की आपल्या जिल्ह्यात आपलं घर राहावं, फ्लॅट राहावा, जागा राहावी, बंगला राहावा. बरोबर. जिल्ह्यात आपल्या राज्याच्या राजधानीत राहावं, देशाच्या राजधानीत राहावं. काश्मीरला कशासाठी? हॉटेल नाहीत, रोज तिथे जातो फिरायला. कोणाला जमीन घेण्याचं काही कारण आहे का? डोंगराळात तिथं जाऊन शेती होते का तिथं? काहीच नाही. तिथं जमीन घेण्यात इंटरेस्ट अदानी अंबानीला, तिथल्या खनिज संपत्तीसाठी, हिमालय पोखरण्यासाठी. मग राहिलेली तेवढी चड्डी होती ती काढून तुम्ही नाराज केला त्या लोकांना. आलं लक्षात? आणि इकडं मीडियात आल्यात असल्यामुळे राणा भीम देतो आम्ही 370 कोटी. अरे काय 370? कधी सविस्तर सांगितलं ह्याच्यामुळे या 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 4 गोष्टी आता बदल झाला म्हणून सांगा म्हणा. त्यांना माझं चॅलेंज आहे, तुम्ही अभ्यास करून सांगा मला पुढल्या वेळेस. बरोबर. मग त्याला काय पराक्रम म्हणतात? नुसती नौटंकी चालू आहे. वापस महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या याच्यावर जे मी म्हणत होतो की काँग्रेसकडे ते आता विजन आहे का 25 वर्षाचं, जर ती सत्ता आली तर? आणि असेल तर कोणत्या मेन काम आहे? जसं आता माझं घर आदर्श कॉलनीत आहे, तर रस्ते छोटे झालेत, थोडं अतिक्रमण हटवायची गरज वाटते, रस्ता रुंदीकरणाची गरज आहे शहरामध्ये. शिवाई चौकामध्ये जे ट्रॅफिक होत आहे ह्या गर्दीसाठी त्यांनी काही विजन आहे का आता काँग्रेसकडे? पाण्याचा प्रश्न असेल, डेली पाणी येणार आहे का आता तरी? एवढा पाऊस झाला सगळ्या ह्या गोष्टींमध्ये. विजन काँग्रेस सोडून कुणाकडे असं वाटतंय तुम्हाला देशातच? तुमचं वय किती आहे आता? 25. तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं? लातूरमध्येच. कोणत्या शाळेत? केशवराज विद्यालय. कोण स्थापन केली? संघाई शाळा. कोण मान्यता दिली? कोण धोरण ठरवलं? ती शाळा कोणामुळे आहे? काँग्रेसमुळं. येस. 11वी 12वी कुठं झाली? शाहू कॉलेजला. ती कोण केली आहे? काँग्रेसनं. त्याच्यानंतरचं शिक्षण कुठं झालं? पुण्यात झालं, वाडिया कॉलेजला. वाडिया कॉलेजमध्ये. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, जे जे काही आपल्या देशामध्ये घडलंय ते काँग्रेसच्या विजनरी कामामुळेच घडलेलं आहे. तर आपल्या लातूरच्या बाबतीत सुद्धा हा मेन रोडची ट्रॅफिक कमी करण्यासाठी हे रूळ पटरीची जागा, रेल्वे विभागाची जागा घेऊन केलेला रस्ता असू द्यात, किंवा मागच्या DPDCत आदरणीय अमित भाई यांनी त्या ठिकाणी मांडलं की जुना औसा रोड जो अरुंद आहे ह्याचं रुंदीकरण करून ST डेपोजिशिवर जगा, तिथून तसाच रेल्वे स्टेशनकडे पॅरलल रस्ता, या औसा रोड आणि अंबाजोगाई रोडला पॅरलल रस्ता नवीन रेणापूर नाक्यापर्यंतचा, अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंतचा करण्याचा विषय मांडला. म्हणजे अनेक गोष्टीचा दृष्टिकोन, विजन काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेसच विजनरी काम करत असते. विजन काँग्रेसकडेच आहे, संकल्पना काँग्रेसकडे आहेत. ती नियत शहरासाठी, लोकांसाठी काहीतरी करून दाखवण्याची फक्त आणि फक्त काँग्रेसची. तुम्ही राजकारणात जेव्हा असतात तर दृष्टिकोन खूप महत्वाचा असतो माणसाकडे बघण्याचा. आणि प्रत्येक माणसात कोणी पकडा काही चांगले गुण असतात आणि काही वाईट गुण असतात. फक्त मग ते आपण ओळखायचे असतात. आणि 3 नावं सांगतो, एक चांगला गुण, एक वाईट गुण सांगायचं त्या माणसाबद्दल. पवार साहेब, अभिमन्यू पवार साहेब. एक चांगला गुण, एक वाईट गुण जो तुम्हाला. चांगला गुण, धडपड्या माणूस आहे, खटाटोपी माणूस आहे, प्रयत्नवादी माणूस आहे. वाईट गुण, थोडी घाई होत असेल. दुसरं, तुमचे नेते अमित विलासराव देशमुख.
प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड आवाका, शिस्त, विचारातला बोलण्यातला ठामपणा. भैयांचा वाईट गुण काही एवढ्या ह्याच्यात दिसलेला? मला नाही दिसला, तर मी प्रेमात आहे ना. हा. बरोबर, पण असेल काहीतरी. देवेंद्रजींचं सांगायचं. आवाक आहे त्या माणसाचं, विरोधक आहेत पण प्रचंड आवाक आहे. मोदी वक्तृत्व चांगलं आहे, पण देशाचं वाटोळ करतायत, हा वाईट गुण आहे. देशात विष पसरवतायत, वाईट गुण आहे. हे विरोधक असले तरी त्याच्यातले चांगला गुण सांगतो ना मी. कोणाचं? पण ते एकटेच जगातले एकमेव विरोधक आहेत का माझे? पण त्याच्यात शोधूनही चांगलं काही सापडत नाही. पण तुम्ही सांगा. नाही, मला तर पर्सनली पण असा काही जवळीक नाही, दुरून बघितल्यावर काही दिसलं असलं तर सांगा. नाही, म्हणजे मी तेवढा विचार करे, माझी ना तिथं विधानसभा आहे, मी तिथं मतदान करतो. नाही, कोणालाच सांगता येणार नाही. मला कसं येईल असं आहे. आता आपण ह्या म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, नंतर जिल्हा परिषदच्या पण इलेक्शन्स आहेत. माझे जे व्ह्युअर्स आहेत मोस्टली ते 18 ते 24चे आहेत. तर मला असं वाटतंय की जेवढं विधानसभेच्या वेळेस आमच्या एजच्या मुलांमध्ये ती एक अवेअरनेस असते की जाऊन मतदान केलं पाहिजे, तर ते तुम्ही एकदा माझ्या ऑडियन्सला सांगा की महानगरपालिकेचे इलेक्शन्स पण का गरजेचं आहे, येऊन मतदान करणं, तसंच जिल्हा परिषदच्या पण इलेक्शन्सला वोटिंग करणं का गरजेचं आहे त्यांनी सगळ्यांनी येऊन. मित्रांनो, आपल्या सगळ्याला आवर्जून मी हात जोडून विनंती करतो. प्रचंड मोठ्या बलिदानानंतर, लाखो लोकांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर, महात्मा गांधीजींच्या खंबीर नेतृत्वामुळं आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य शिकण्याचे, स्वातंत्र्य बोलण्याचे, स्वातंत्र्य प्रगतीचे, स्वातंत्र्य मोठं होण्याचे, हे सगळं मिळालंय. लोकशाही मिळाली आहे. ती लोकशाही पंडित नेहरूजींनी, डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, सरदार वल्लभभाई पटेलांनी विचारपूर्वक त्याच्यामध्ये 5 वर्षाचा स्लॉट ठेवलाय. त्याच्यामागे त्यांचं विजन असं की कामाचं लवकरात लवकर मूल्यमापन झालं पाहिजे आणि काम करायला पुरेसा वेळही मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे 5 वर्षाचा स्लॉट प्रत्येक निवडणुकीला काढला. आपण युवक पिढी जर जागरूक राहू, नेत्यांना भीती राहील आपली. बरोबर. की अरे मायबाप जनता आहे, जर आपण नीट नाही काम केलं तर 5 वर्ष आपल्याला घरी पाठवू. पण आपण मतदानाची, त्याच्यामध्ये भाग घेण्याची संवेदनाच हरवून बसू तर ते लोक सोकावतील, मस्त वालवतील. बरोबर. त्यामुळं आपण प्रत्येक युवकांना, आता स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रभक्ती म्हणजे काय, तर इंग्रजाविरुद्ध लढणे, प्रसंगी स्वतःच्या प्राणाची आहुती देणे. आता प्राणाची आहुती द्यायची गरज आहे का? नाही. आता फासावर लटकायची गरज आहे का? नाही. आता राष्ट्रभक्ती म्हणजे राष्ट्रहिताच्या बाबतीत सजग राहणे, डोळसपणे त्या गोष्टीकडे बघणे, योग्य अयोग्य ठरवणे आणि त्या योग्यच्या पाठीशी उभं टाकून मतदानातून आपलं मत, एक मत म्हणजे एक आंदोलन आहे. तो गांधीजींनी, पंडित नेहरूंनी, सरदार वल्लभभाई पटेल यांनी, चे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला सर्वाधिक मौलिक अधिकार आहे. त्याच्यामुळे तो डोळसपणे वापरावा. त्यातूनच राष्ट्र उभारणीचं काम आपण करू शकतो. सर्वांनी सहभाग घ्यावा, घेत राहावा
अशी कळकळीची विनंती सर्व. आपण महानगरपालिकेत आता महाविकास आघाडी म्हणून लढतायत की सेपरेट लढतायत आता? आता आपण आघाडीत वंचितला घेतलंय. शिवसेनेच्या काही लोकांना आपण सामावून घेतलंय. मनसेच्या सुद्धा शहराध्यक्षाला आपण सामावून घेतलंय. 65 जागा काँग्रेस लढतीये आणि 5 जागा वंचित आघाडीला. आणि येणाऱ्या जिल्हा परिषदसाठी आता आमच्या उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया चालू होईल इच्छुकांची. नंतर आम्ही सुनियोजित पद्धतीनं एका निश्चित नियोजनानुसार जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. एक जिल्हा परिषदवर जो सदस्य निवडून जातो त्याचं म्हणजे नेमकं काम काय असतं त्या ठिकाणी? देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधीजींनी काँग्रेसचं जे मूळ धोरण आहे सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं, सत्तेचा तो अधिकार सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे मूळ धोरण काँग्रेसचं आहे, त्यानुसार देशामध्ये पंचायत राजची स्थापना केली, स्थानिक स्वराज संस्था निर्माण केल्या, अधिकार दिला, जेणेकरून सामान्यातला सामान्य माणूस आपल्या गावचा विकास स्वतः करू शकतो, आपल्या परिसराचा, आपल्या तालुक्याचा विकास करू शकतो. अशी संधी या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिली राजीव गांधीजींनी दिली. त्या जिल्हा परिषदचा क्षेत्र साधारणतः 20 ते 25 हजार मतदानाचं क्षेत्र आहे. कुठं 10 गाव आहेत, कुठं 12, 15, 20 गावापर्यंत, 20 कुठं 22 गावापर्यंत असं ते क्षेत्र आहे. आणि तिथून निवडून येणारा प्रतिनिधी जिल्हा परिषदेमधून विविध योजना, म्हणजे गाव रस्त्याच्या विकासाच्या योजना, गावं जोडणाऱ्या रस्त्याच्या, जिल्हा परिषदेच्या जे MDR, ग्रामीण रस्ते, गावांतर्गतचे, शाळा, दवाखाना, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, अशा शिक्षण, अशा अनेक क्षेत्रात जी जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम चालतं, ती काम त्या परिसरात, त्या मतदारसंघात सक्षमपणे जिल्हा परिषदचा सदस्य करू शकतो. एवढे अधिकार आणि एवढा निधी जिल्हा परिषद सदस्याला मिळतो. शेवटच्या 2 मिनिटात तुम्ही आमच्या चॅनल थ्रू काय संदेश देताल इथल्या जनतेला? मी नम्र विनंती करतो सगळ्यांना की येणाऱ्या काळात प्रत्येकानं संत ज्ञानेश्वर तुकाराम, श्री शिवराय, डॉक्टर बाबासाहेब, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर, या सगळ्या महापुरुषाच्या विचारांना सोबत घेऊन, त्या विचाराची दिशा घेऊन जे संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून जो संदेश दिला, तो संदेश उराशी बाळगून चालणारा पक्ष काँग्रेस असल्यामुळं प्रत्येक युवकानं त्या काँग्रेसच्या विचारधाराचं, काँग्रेस म्हणजे भारतीय संस्कृतीचं रूप आहे, काँग्रेस म्हणजे प्रत्यक्ष भारतीय संस्कृती आहे. म्हणून ती आपली मूळ नैसर्गिक विचारधारा आहे, भारताची विचारधारा आहे ती, आणि ती घेऊन काँग्रेस चालत असल्यामुळं येणाऱ्या काळात प्रत्येक युवकानं काँग्रेस सोबतच काम करावं, काँग्रेसच्या पाठीशी उभं राहावं, असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो. संघटनेचा जिल्हाध्यक्ष असताना निवडणुकीच्या काळामध्ये भयंकर ताणतणाव असतो, कामाचा व्याप असतो. एवढ्याही व्यापात तुम्ही आलात, आल्यापासून कंटिन्यू तुमचे फोन चालू आहेत, वेळात वेळ दिला आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. आणि नंतर पुन्हा भेटू आपण. तुमच्या चॅनलला आणि सगळ्या तुमच्या सबस्क्रायबरला खूप खूप हार्दिक शुभेच्छा.